आई शाखा वडावा हरिणी तुझी हार पाळे घाणा भरियेला विडा ठेवियेला आधी नमियेला गणराज आधी मूळ धाडा दुरियो दुरीच्या आमुच्या कुळीच्या तुळजाईला वाजत वाजत आले रुखवत सवे मित्र येत नवर देवाचे मंगल अष्टके भिक्षुक म्हणती होय शुभ वृष्टी अक्षतांची वाजवा वाजवा घटिका बुडाली गळामाळ घाली वधूवर सनया सुस्वार चौघडे वाजती शिंग ही फुंकीती शिंगवाले माहेर तुटले सासर जोडिले नवे ठेविले लेकीचे ग मया बद्वासहकृत गृहप्रवेशांगपदं गणपतिपूजनं पुण्यावादनं लक्ष्मीपूजनं च करिष्ये महागणपते माधायामि विलेपनार्थे चन्दनं समर्पयामि हरिद्राङ्कुमं सौभाग्यद्रव्यं समर्पयामि पूजार्थे कालोद्भव पुष्पं दूर्वाङ्कुरामि समर्पयामि महागणपते नमो नमः प्रार्थनां समर्पयामि कार्यं मे सिद्धिमायातु प्रसन्नेतु विधातरि विघ्नानि नाशमायन्तु सर्वाणि सुनायक अनया पूजया सकल विघ्नार्ता महागणपति प्रियतां दीर्घालागानञ्जोगरे श्रीनि विष्णुपदानच तेनायुष्मानञ्च पुण्यां दीर्घमायुरस्तु पुण्यां भवन्तो भवन्तु स्वस्ति भवन्तो भवन्तु वृद्धिं भवन्तो भवन्तु श्रीरस्ति भवन्तो भवन्तु कल्याणं भवन्तो भवन्तु पुण्यावाचन फल समृद्धिरस्तु भवन्तो भवन्तु पुण्यावाचन फल समृद्धिरस्तु हे ताट घ्यायचं उजव्या मांडीवरती सुवर्णाच्या अंगठीने श्री गणेशाय नमः असं लिहायचं या श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्री कुलदेवताय नमः आता जे वधूचं नाव ठेवायचं असेल ते लिहायचं नामानिष्ठास्ते महालक्ष्मी नमः हरिद्राङ्कुमं समर्पयामि पूजार्थे कालोद्भव पुष्पं समर्पयामि आता नाव काय ठेवलंय संजीवनी मोठ्याने सांगा सगळ्यांना ऐकू गेलं पाहिजे संजीवनी संजीवनी नाम सुप्रतिष्ठितमस्तु भवन्तो परन्तु तव पत्न्याः संजीवनी नाम सुप्रतिष्ठितमस्तु साखर वाटायला घ्या वाजवा रे वाजवा आईसा धार काढून आणली आले ग दे निरू थांब तुला साखर देते कसली हो अगं कसली म्हणजे सुनेचं नाव ठेवलं त्याची घे नाव काय ठेवलं संजीवनी संजीवनी मोठं नाव आहे तुला नाही अर्थ कळायचा साखर खा आणि तोंड गोड करून जा माझ्याकडे बघ संजू घर आवडलं तुला आणि मी आवडलो
माझे वडील रत्नपारखी आहेत. छान छान बोललीस. आपल्याला नाही बुवा असं बोलताय. आमचं आपलं रोखोक. मग तसंच रोखोक सांगावं. काय मी आवडले का? तू? माझे वडील रत्नपारखी आहेत. पण हे सगळं दूध नाही पिणार मी एकटाच. का? ज्यापुढं अर्ध्याचे वाटेकरी तू आहेस. घे ना फक्त 2 घोट. नको. पण तो सासरा सासरच्या घरी आले माहेर माहेरा. माझ्या आधी आली थे नांदण्यास पदोपदी छाया येथे सुखावली काया. हो सुखावली काया. किती दुआले तुझसे ईश्वरा उदारा ईश्वरा उदारा. सासरच्या घरी आले माहेर माहेरा. हवे तेच लाभे मजसी हवे तेच त्यांना. हो हवे तेच लाभे मजसी हवे तेच त्यांना. मूर्त रूपाले मनीच्या मुक्या कल्पनाना. उभय मानसाच्या वेला बहरला फुलोरा बहरला फुलोरा. सासरच्या घरी आले माहेर माहेरा. उणी पण नाही तिळही राहिला सुखाला. उणी पण नाही तिळही राहिला सुखाला. मेण होनिया जडले भाग्य कुंकवाला. भाग्य कुंकवाला. सौख्य सागराचे नाही राहिला किनारा राहिला किनारा. सासरच्या घरी आले माहेर माहेरा. सासरच्या घरी आले माहेर माहेरा. सुनबाई आधी चहा कर. मोहनला दुकान उघडायला उशीर झाला तर हे भारी रागवतात. करते मला
तसे कुरवाळा हो, मला हवे तसे कुरवाळा. मला हवे हे, जरा इकडे बघ ना. अहो मी त्या बाजूला नाही, माग आहे तुमच्या. खरंच तू आता माझ्या माग आहेस नाही का? विसरलोच होतो मी. बाकी काना मागून यायचा आणि तिखट बनायचं हा स्वभावच असतो बायकांचा. काय तिखटपणा केलं बाई मी? आपली एक म्हण सांगितली तुला. कुणाला हटकत होतं तिकडं? काय झालं? कुणाला नाही का? कुणाला नाही. आपले ते तांबू गाय नाही का? हा, भारी खटाळ आहे. अरे जरा हटकलं लागले की शिंगा हलवायला. गाय हे जनावर मोठं शाण असत, तिला वेड वाकडे खपत नाही. आता ही वडी खाऊन तोंड गोड करा पाहू. वडी खाऊन? का? वडी खाऊन तोंड गोड करणं ही गोष्ट आता इतिहासात जमा झाली. हल्ली ईश्य, अशानं निघून जाईल ना मी. मी बरा सोडून तुला. अहो सोडा. मोहन, अरे मोहन, झालं की नाही तुझं? दुकान उघडायला उशीर होतोय. हो, निघालोच. अहो चहा संपवा. अहो हळू. थांबा थांबा. वडी. आता काय राहिलंय? वडी. बाण रावण चंडीषु नंदी भृंगीरटादया सदाशिव प्रसादेन सर्वे गृह्णन्तु शाम्भवाः. शंभो हर हर हर. सुनबाई, एक कप चहा प्यायला अर्ध मिनिट सुद्धा लागत नाही. अर्थ कळला? अगं, सकाळची वेळ ही कामधंद्याची वेळ असते. अशा वेळी मला हे नाही आवडायचं, समजलं? चुकलं माझं, पुन्हा असं नाही होणार. बर, जा. सुनबाई, आधी ह्यांना दूध नेऊन दे. बर. कपातून घेत नाहीत ते, फळीवर चांदीचा बंपर आहे त्यातून दे. बर. नेहमी यांना बंपर मधूनच दूध द्यायचं, लक्षात ठेव. हा बर. साई सकट द्यायचं हो. काय का एवढी खुशात का? लग्न समध्या बायनं धडूती दिलीस, मला मात्र कोरभर फडक सुद्धा दिलं नाही. मी तुमची कोणी नवच जणू. अगाशी रागावं नकोस, जरा लग्नाच्या गडबडीत होतो म्हणून राहून गेला. आता घे तुला लुगड, कोणतं पाहिजे ते घे. हा चल. नको. अगं चल ग. नको म्हणते. नको म्हणतो म्हणजे काय? तुला सुंदर लुगडं टाक. हे बघ छान. शी, हे नको, कर्टवानी दिसते. बरं राहू दे. हा हे बघ
अगदी पोगते बघ बघ. पोतेर दिसते. दिसते कमालच आहे तुझी. आता मग तुला अगदी आवडेल असं लुगडं दाखवत. असं हे बघ डाळिंब रंगाचं अगदी फर्स्ट क्लास आहे. तुला खुलून दिसेल ना. ये नको मला लाल बडक. नेसलं तर फुललेलं पळसावाने दिसेल. मग तुला आता पाहिजे तरी कुठलं ग? मला होय? कुठलं पाहिजे मला तुला? ते द्या. ते जरीच हो काय? ते फार भारी आहे. मग मी काय हलकी हो? घ्यायचं तर एकदाच चांगलं घ्यावं. परत परत कोण देते? ते जर दिलं तर अण्णा मारतील मला. नका देऊ. मी आपली मागेल तुमच्या कारभारींकडनं. संजीवनीकडनं? काय सांगशील तिला? जे आहे ते सांगायचं. हा मला कोणाचं काय भ्याव होय? माझे बाई असं काय करू नकोस. घेऊन जाते लुगडं. घे. आता झालं ना तुझ्या मनासारखं? लई चांगलं असत. अण्णा तू माझ्या आणि एक गोष्ट लक्षात ठेव. ही साडी दुसरं आमच्या घरी कधी येऊ नकोस. अरे बाबा दुकान उघडणार नाही साधू आणि आतून कडी लावून काय करत होता? काय नाही दुकान साफ करत होतो. आणि तू केअर काढतो? हा निरू नाही का आली आज? आली होती ना. नाही 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 आली नाही आली नाही. आली होती काय नाही आली होती काय असा गोंधळलास का? कुठे काय कुठे काय कुठे काय? आणि इथली जरीची साडी काय झाली? काय नाही मी ती एका गिरायकाला दिली ती. साडी दिली. साडी दिली 100 रुपयांची. साडी दिली 100 रुपयांची. झाली बहाल मर्जी सख्याची सख्याची सख्याची. साडी दिली 100 रुपयांची. साडी दिली 100 रुपयांची. अशी मलाच महिन्यात पाहिन हो. साडी डाळी हीच मी नेईन. अशी मलाच महिन्यात पाहिन. अशी चालन अशी चालन अशी राहीन. अशी चालन अशी राहीन. चार चौघात नाही सांगायची नाही सांगायची. काय तर साडी दिली 100 रुपयांची. साडी दिली 100 रुपयांची. झाली बहाल मर्जी सख्याची सख्याची सख्याची. साडी दिली 100 रुपयांची. साडी दिली 100
चोरटी, त्याची माझी प्रीत चोरटी, गुज झाकून ठेवीन पोटी. हसू कोंडून धरीन कोठी, हसू कोंडून धरीन कोठी. दृष्ट लागल आया बायांची, आया बायांची, आया बायांची. का तर साडी दिली 100 रुपयांची, साडी दिली 100 रुपयांची. झाली बहाल मर्जी सख्याची, सख्याची, सख्याची. साडी दिली 100 रुपयांची, साडी दिली 100 रुपयांची. संधी साधून मोरा काठी, त्यांची एकांती घेईन भेटी. हो संधी साधून मोरा काठी, त्यांची एकांती घेईन भेटी. तेव्हा प्रीतीच्या बोलन गोष्टी, तेव्हा प्रीतीच्या बोलन गोष्टी. आड पडदा नाही ठेवायची, नाही ठेवायची, नाही ठेवायची. तो साडी दिली 100 रुपयांची, साडी दिली 100 रुपयांची. झाली बहाल मर्जी सख्याची, सख्याची, सख्याची. साडी दिली 100 रुपयांची, साडी दिली 100 रुपयांची. झाली बहाल मर्जी सख्याची, झाली बहाल मर्जी सख्याची, सख्याची, सख्याची. साडी दिली 100 रुपयांची, साडी दिली 100 नेरू, असं ग काय करतेस? काय झालं? वासराला कसं खास दिशी ओढलंस. आचळातल्या 4 धारा सुद्धा गेल्या नाही त्याच्या पोटात. आपल्यापेक्षा वासराचाच अधिक हक्क असतो गाईवर. ती त्याची आई असते. पिऊ दे त्याला आणखीन 4 धारा. तुम्हाला सांगा काय होतो, 4 धारा कमी पडल्या की तुमची सासू माझ्यावरच डाफरते. त्यांना वाटतं की निरूप दूध पिते. आता तुम्हाला वासरू बी गुबगुबीत व्हायला हवं आणि चरबीवर दूध बी निघावं. दोन्ही कसं जमेल हो? नेरू, फार बोलतेस बरं का. आता तुम्ही सांगत असाल तर सोडतो वासराला. माझ्या बाचं काय जातंय, पिऊन दे त्याला समजा दूध. असा चावटपणा बरा नव्हे नेरू. मी काय तुला सगळंच दूध वासराला पिऊ दे असं म्हटलं नव्हतं. माणसाने असं उर्मटपणाने बोलू नये. मी आलो का तुमच्या संकट बोलाय? तुम्हीच माझी कागाळी काढली आणि वरती मलाच दम देता. आता तुम्ही नग म्हणत असाल तर नाही येत आजपासनं. मला दुसरे लई कामं आहेत. बरं बरं, तू बैस धार काढायला. जावा तुम्ही इथनं. गाय धार सोडत नाही. वळखीचं माणूस नसलं की जनावर दूध सोडत. जावा की. हो या पाहिजे.
या बसा. केव्हा आलात आंबेवाडीहून? आज सकाळीच आलो. बर. जरा कामाकरता आलो होतो. म्हटलं जाता जाता भेटून जाऊ. सुनबाई दूध घेऊन ये. अण्णासाहेब, काय गेल्या 15-20 वर्षात आपण आपल्या आंबेवाडीतल्या घराकडे ढुंकूनही पाहिलेलं नाही. नाही, चारी बाजूने पडायला झालेलं आहे. दुरुस्ती करून घेतली तर उपयोगाला येईल. जाऊ दे, पडू दे. पण अहो काय करायचं दुरुस्त करून? आम्ही काही तिकडं जाणं शक्य नाही कधी. ही आमची सुनबाई. असं काय? अखंड सौभाग्यवती भाऊ. नाव काय तुझं? संजीवनी. संजीवनी का? माहेर कुठला? कोकणातला. असं काय? छान छान. जा. अण्णासाहेब, काय सून फार चांगली मिळवली. बर, मी निघतो आता. का निघाला? नाही, आंबेवाडीला परत जायची एसटी पकडली पाहिजे. बरं बरं बरं. बर. गाडी चुकेल नाही तर. पोस्टमॅन. ऐकलं का? ऐकलं का? काय म्हणतात? दिवाळ सणाला बोलवले सगळ्यांना. बोलवायचं, पहिली दिवाळी आहे ना. मग तुम्ही जाणार असाल? हा काय बाई प्रश्न, मी एकटी कशी जाईन? आपण गेला तर मी जाईल. मला नाही सवड व्हायची. दुकानचा सीझन सुरू होईल आता. अहो धंदा सोडून दिवाळ्या कसला जोडताय? बघा बाई, मी कुठं काय म्हटलं? आपल्या मनात असेल तसंच करावं. अहो दिवाळ सण जावायाचा मुलीचा, ती जातील दोघही. आणि हो, तुम्ही सूचना देऊन ठेवा आपल्या मुलाला. जरा धोरणानच वाघ म्हणावं. दिवाळ सणाला तरी त्या व्याह्याकडनं काही सुटतं का बघूया. अहो निदान तोळ्याची अंगठी तरी. अरे नाखवा हो नाखवा, किती रे? गोमू माहेरला जाते. असे? गोमू माहेरला जाते हो नाखवा, गोमू माहेरला जाते हो नाखवा. तिच्या घोवाला कोकण दाखवा, हो तिच्या घोवाला कोकण दाखवा. दावा कोकणची निळी निळी खाडी, दावा कोकणची निळी निळी खाडी. दोन्ही तीराला हिरवी हिरवी झाडी, दोन्ही तीराला हिरवी हिरवी झाडी. भगवा आबोली फुलांचा ताटवा, भगवा आबोलीच्या फुलांचा की ताटवा. हो तिच्या गोवाला कोकण दाखवा, गोमू माहेरला जाते हो नाखवा, हो तिच्या गोवाला कोकण दाखवा. हैया हो हैया हो हैया हो हैया हो. कोकणची माणसं साधी भोळी, कोकणची माणसं साधी भोळी. काळजात त्यांच्या भरली शहाळी, त्यांच्या काळजात भरली शहाळी. त्यांच्या काळजात भरली शहाळी. उंची माडांची जवळून मापवा, उंची माडांची या जवळून मापवा. व तिच्या गोवाला कोकण दाखवा, गोमू माहेरला जाते हो नाखवा, व तिच्या गोवाला कोकण दाखवा. हैया हो हैया हो हैया हो हैया हो.
साऱ्या शिडात शिरले अवखळ वाऱ्या शिडात अवखळ वाऱ्या शिडात अवखळ वाऱ्या धनी धरणीला गलबत टेकवा धनी धरणीला या गलबताला टेकवा तिच्या गोवाला कोकण दाखवा गोमू माहेरला जाते हो नखवा तिच्या गोवाला कोकण दाखवा तिच्या गोवाला कोकण दाखवा हैया हो हैया हो हैया हो हैया हो चल चल नमस्कार. नमस्कार आयुष्मान भव. अगं दे दे सामान वेगळा घ्या. अगं आण ग. चला चला चला. काय बाबू होडी बिडी लागली तर नाही ना? मुळीच नाही. प्रवास अगदी मज्जित झाला. ठीक. तुम्ही चला आता या बैलगाडीतून. मी जरा वाडीतून जाऊन येतो. अरे चल सामान ठेव या गाडीतून जा. कालपासून सारखा दोष घेतला होता मुलीनं. आत्या केव्हा येणार आत्या केव्हा येणार. या बसा. उतरा. थांब ग ताई मी नेतो ना. मनसे त्यांना हातपाय धुवून घ्यायला सांगा आणि हे गुळपाणी द्या. बर. अहो हातपाय धुवून घ्या पाहू. त्या तिथं विहिरीवर. काय ग आम्हाला नुसता गुळ पाण्यावरतीच भागवायचा विचार दिसतोय. घाबरू नका. वहिनीने चहा ठेवलाय. आमच्याकडची पद्धत आहे. कुणी आलं की प्रथम त्याला गुळपाणी द्यायचं. मग ठीक आहे. इश्यू हे हो काय काय झालं ग? होता रे. जा तुम्ही. अहो भाऊ हे काय? अगो काय म्हणजे ही शहाळी देशावर गेलीस आणि शाळ्यांची ओळख विसरलीस की काय? अहो तसं नाही भाऊ. तुम्हीच म्हणाल होता ना की इतकी सगळी शाळी काढली म्हणजे माड खराब होतो म्हणून. अगो ते इतरांच्यासाठी. जावई बापूसाठी तो नियम नाही. जावई बापू इथे आहात तोवर साधे पाणी म्हणून प्यायचे नाही. शहाळी हत्त शहाळी कसे? हो. जावई बापू सावकाश होऊ द्या. काही नाही नाहीये. नको का? दोन लाडू वाट. न संपायला काय झाले? जरा बाहेर चक्कर मारून आले की सगळे पचते. जावई बापू आता पलीकडला खाली थोडा आराम करा. अहो हे पाहिलं का?
एवढं दचकायला काय झालं? कुठे काय काही नाही. एवढी तंदी लावून कुणाला पत्र लिहित होत? पत्र पत्र कोणाला लिहिणार? घरी अण्णांना. मग मला पाहू द्या ना पत्र. नाही नाही, ते आमच्या धंद्याबद्दलच आहे. हो. तुमचा एखादा धंदा आम्हाला समजला तर त्यात काही बिघडणार नाही. अहो, दादा, असं काय करता? मला पाहू द्या. येतो. बसा गाडीत जावई बापू. भाऊ, येते मी. थांब, मला तुला 2 शब्द सांगायचे आहेत. गेले 2 दिवस जावई बापू खुश दिसत नाहीत. तुमचे काहीतरी बिनसले आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव, मुलीच्या जातीत तू जन्माला आली आहेस. नवरा रागावला म्हणून तुला फुरकंडून चालायचे नाही. सासरी सर्वांशी नमून वाग. तुझ्याविषयी काही का गाडी माझ्या कानी येता कामा नये हो. नीट वागलीस, सर्वांच्या कौतुकाचा विषय झालीस तर मी तुझा बाप आहे. नाहीतर माझा स्वभाव तुला ठाऊकच आहे. भाऊ, मी तुमच्या सांगण्याप्रमाणेच वागेन. पण तुम्ही खरं खोटं पहा, नाहीतर दुखणं एका जागी आणि बिबा दुसऱ्या जागी. असं मात्र करू नका. येते मी. चालले. आज त्रिपुरी पौर्णिमा आहे. मागच्या बाजूला पण पणत्या ठेव. सासूबाई, आज गायची धार मीच काढते. तू कशाला? निरू येईल की आता. गाय आपण बाळगायची आणि धार काढायला दुसऱ्यावर कशाला अवलंबून राहायचं? अगं पण तुला जमेल का? न जमायला काय झालं? माझ्या माहेरी 2-2 गायच्या धारा मीच काढत असे. बघ बाई,
निरू, बघ माझ्या सुनेची करामत. आज तिनंच दूध काढलं. तुझ्यापेक्षा 2 धारा सरस. यापुढे तुझी पत्रास नको. फार झाल्या पाय धरणे आणि मन धरणे. आजपासून तुझं काम नाही इथं. नग तर नाही येत, पण तुमच्या सुनेचं हे नखरलंही दिस नाही चालायचं. परत याल मलाच बोलाया. काय उर्मट आहे का? चल. काय ग रडायला काय झालं तुला? आता जन्मभर रडायचेच नशिबात आले माझ्या. अगं पण का? आज धरणं तुमचं घर बंद झालंय मला. घर बंद झालं? कुणी केलं? तुमच्या कारभारणीनं मला नाही ते बोलली, शिया दिल्या, लावसट म्हणाली, तोंड काळं कर म्हणाली, परत इकडे फिरू नकोस असं म्हणाली. तिला कुणी दिला हा अधिकार? मला काय ठाऊक, तुम्हालाच माझा कटाळा आला असणार. तुम्हीच सांगितलं असेल तिला मला बोलायला. कारभारीन आली आणि नीरूची गरज संपली. असं नाही आहे नीरू, असं काय करते? तूच बघत डोळ्यात. मला तर हे सहन होत नाही. तुम्ही मला विहिरीत ढकलून द्या, नाहीतर मीच जीव दिला जाते. नीरू, असं वेडेपणा करू नकोस. मी करतो बंदोबस्त तिचा. दूध घ्या. दूध घेताना मला नको. नको कसं? दूध घेतल्याशिवाय तुम्हाला झोप येत नाही. नको म्हणून सांगितलं ना. जास्त फाजीलपणा करू नकोस तू. थोडं तरी घ्या. नको म्हणून सांगितलं ना. काय केलं ते? शोभलं तुम्हाला? गुन्हा तुमचा आणि शिक्षा मला? मला ठाऊक आहे तुम्हाला कसला राग आलाय तो. मी केलंय ते योग्यच केलंय. तुम्हाला त्या महामायेपासून दूर ठेवणे माझं कर्तव्य होतं. त्याबद्दल हे बक्षीस दिलं मला. माझा असा अपमान करताना 10 वेळा तरी विचार करायला पाहिजे होता तुम्ही. 10 वेळा विचार करीन किंवा 100 वेळा विचार करीन. तू कोण मला सांगणार आहेस? मी कोण? मी तुमची धर्मपत्नी. देवा ब्राह्मणा समक्ष तुमच्या हातात हात देऊन या घरी आलेली तुमची बायको. बायको असली तर आपली पाळी सांभाळून वाग. माझ्या बाहेरच्या गोष्टी तुला काही एक कर्तव्य नाहीये. या घरामध्ये तुला काही कमी पडतं का? सगळं काही व्यवस्थित मिळतं ना, मग तेवढ्यावर संतुष्ट राहा. तेवढ्यावर संतुष्ट राहता येणार नाही मला. तुमच्या जीवनाशी, तुमच्या कीर्ती अपकीर्तीशी माझं आता नशीब बांधलं गेलंय. माझ्या सासर माहेरच्या आबरूला मी अशी आग लावू देणार नाही तुम्हाला. काय करशील ग? निरू, तू या घरात याची बंदी केलीस म्हणून ती माझ्या आयुष्यातून जाईल असं वाटलं तुला? होय, मला वेडीला वाटलं तसं. माणसाला लाज नावाची वस्तू असते. माणूस घसरला तरी योग्य उपायाने तो सावरला जातो असा विश्वास होता माझा. म्हणून त्या अवदसीचा काटा काढून टाकला मी. पण तो काटा निघाला नाही. माझ्या काळजात खोलवर रुतून बसलाय तो. आणि काय ग, उद्या मी तिला राजरोसपणे घरी आणून ठेवलं तर काय करशील तू? राजरोसपणे आणाल ना? हो, आणा. पंचारती वळण मी तुम्हा दोघांना. आणि त्याआधी तुला घरातून हाकलून दिलं तर? तो अधिकार अजून तुम्हाला प्राप्त झालेला नाही. या घरातले कर्ते पुरुष अजून मामंजी आहेत. आणि मला या घरातून काढून टाकायला मी या घरातली कोणी मोलकरीण नाही. तू कोण आहेस ते माहित आहे मला. तू कृत्य आहेस, कृत्य. ठीक आहे, मला इथं क्षणभर देखील थांबायचं नाही. तुमची ही वृत्ती बदलेपर्यंत मला या खोलीत पाऊल देखील टाकायचं नाही. संजीवनी, घाबरू नका. यातलं एक अक्षर देखील मी मामंजीना आणि सासूबाईंना सांगणार नाही. माझ्या तोंडात सदैव मिठाची गुळणी राहील. अहो, ऐकलं का? थांबा हो, जरा काम तरी करू दे. काम काय जन्माचीच लागली. ती कुठं चुकतात? आपण सकाळ संध्याकाळ कामात. घरात काय चाललंय आणि काय नाही याकडे आपलं लक्ष कुठं असतं? काय चाललंय घरात? अहो, अलीकडे सुनबाईचं वागणं जरा चमत्कारिकच दिसतंय. म्हणजे घरात काम बिम करत नाही की काय? काम करते हो, पण काय? तिचं आणि मोहनचं अलीकडे ठीक दिसत नाही. दोघं एकमेकाशी धड बोलत देखील नाही. अगं, नवरा बायकोचं भांडण, त्यात कशाला लक्ष घालतेस?
आपण सुद्धा तरुणपणी असंच भांडत होतो, आठवतं ना तुला? असं असतं तर मी आपल्याकडे बोललेच नसते. हे काहीतरी गंभीर प्रकरण दिसतंय. काय? अलीकडे सुनबाई कोठीच्या खोलीत झोपते. असं? मग तिला दम दे. हे असं नाही चालायचं. मला आपलं बरेच दिवस वाटते की सुनबाई मोहनला सुख देत नसावी. हे असं चालू राहिलं तर मुलगा व्हावायचा, कुठे बाहेरच्या नादाला सुद्धा लागायचा. एकदा का पोरगा हाताबाहेर गेला तर कठीण होईल. सगळा संसारच उजळून जाईल. इथवर पाळली असेल तर मला विचार करायलाच हवा. सुनबाई जरा इकडे ये. तू हे काय मांडलंय? बोल, हे काय थेर चालवलंय घरात? मोहनचं तुझं भांडण झालं? मोहननं तुला मारलं? मग तुला तो काही अपशब्द बोलला? मोहनचं वर्तन ठीक नाही का? मोहनचं वर्तन वाईट नाही. मोहनने तुला मारलं नाही, तो तुला अपशब्द बोलला नाही, मग तू कोठीची खुली का जवळ केली? त्याच्या दुसरीपणाने का वागते? सुनबाई, तुला घरात आणलं ते घर नांदवण्यासाठी, माझ्या मुलाला सुख देण्यासाठी, त्याच्याशी जिरीबिरी करण्यासाठी नव्हे. बायकोनं नवऱ्याच्या आज्ञेत वागलंच पाहिजे, समजलं? तुझ्या या असल्या वागण्याने जर माझा मुलगा बिघडला तर त्याबद्दल मी तुला जबाबदार धरेन. मग मात्र तुझी काही करणार नाही. जा, आपलं वर्तन सुधार. शब्द प्रत्यक्ष नासिवंत, म्हणून घडे पक्षपात. सर्व विमळ ऐसा हेत, अनुभवी नाही. आत्म्यास नाही आत्मपण, हेची निसंगाचे लक्षण. हे वाचांशी बोलिले जाण, कळावया कारणे. हे न बोलताच विवरिचे, विवरून विरोध. संजीवनी, तू जर माझी पत्नी नसतीस तर तुझे पाय धरले असते. कशा करता? संजीवनी, तुझं मन केवढं मोठं आहे, तुझं धैर्य केवढं आचाट आहे ते मला आज कळलं. अण्णाने तुला फैलावर घेतलं, जळते निखारे उधळले तुझ्या अंगावर, पण तू माझ्या बाबतीत ब्रह्माक्षर देखील उच्चारलं नाहीस. एवढं बायकोविषयी वाटत होत तर पुढं व्हायचं होतं. मला पाठीशी घालून आल्या प्रसंगाला तोंड द्यायचं होतं. तसं केलं असतं तर मी तुमचे पाय धरले असते. नाही संजू, नाही. तेवढं धैर्य नाही का माझ्या अंगात? मी भित्र आहे. एकदा माझा पाय घसरला आणि त्या निरून माझ्या भित्रेपणाचाच फायदा घेतला. पण आता सगळं संपलं. विश्वास ठेव माझ्यावर. तसल्या मार्गाने आता मी चुकून देखील जाणार नाही. एवढं वचन दिलं तर क्षमा करशील मला? असं काय करायचं ते? तुम्ही माझ्यात, मी तुमची आहे. संजू, इथं कोणी कोणाला क्षमा करायची? आपण दोघांनी एकमेकांना संसारात सोबत करायची. पडत्या प्रसंगी एकमेकांना हात द्यायचा. बरं वाटलं, खूप बरं वाटलं. आता मला धीर आला. 10 हत्तींचं बळ आलं माझ्या अंगात. आत्ताच्या ताणाला उठवून सांगतो, दुपारी तुम्ही सुनेला बोललात ती चूक केली. गुन्हेगार ती नाही, मी आहे. असं नाही करायचं. पण जा, झोपा बघू तुम्ही आता. एकटा
अजून ट्राय केला नाही? सांग ना. केशरी केशरी झाले ग केशरी चांदणे झाले ग केशरी झाले ग केशरी पुसटन झाल्या तारा तोवर पुसटन झाल्या तारा तोवर अरुण उतरलो घरी चांदणे झाले ग केशरी सरल्या काळ्या अबोल राती नवचंद्रा समंगवे प्रीती सरल्या काळ्या अबोल राती नवचंद्रा समंगवे प्रीती भाव पौर्णिमा अंती बहरे भाव पौर्णिमा अंती बहरे उभयांच्या अंतरी चांदणे चांदणे झाले ग केशरी झाले ग केशरी काल वाटली तुळस लाजरी आज तिच्यावर तिसे मंजिरी काल वाटली तुळस लाजरी आज तिच्यावर दिसे मंजिरी कृष्ण कडेवर घे जणूही कृष्ण कडेवर घे जणूही यशोमती सुंदरी चांदणे चांदणे झाले ग केशरी झाले ग केशरी क्या माऊली तुझसी सांगते माझ्याही उरी गुजरांगते क्या माऊली तुझसी सांगते माझ्याही उरी गुजरांगते सुखद वाटते गोवत्सांची सुखद वाटते गोवत्सांची म्हणून मला चाकरी चांदणे चांदणे झाले ग केशरी झाले ग केशरी चांदणे चांदणे ईश्वर हे काय सोडा ना हात आता मामांजी सासूबाई देवळात परत येईल पण आता जे तू म्हणालीस ते खरं ना? काय माझ्या ही उरी गुज रांगते काहीतरी ए ए पण हे खरं ना? हा सांग ना खरं
संजू संजू आई उलान शिकणे आई हो हो शिकणे आई आई सारखे दैवत सारा जगतावर नाही म्हणून स्वीकाराचा नंतर शिकणे आई हो हो शिकणे आई ते दुधाचे पैसे बिसे नाही ना बुडवले तू? नाही शानभाग नाही. अरे ही नीरू आणि संजीवनी या दोन पोरी कोण? नीरू आणि संजीवनी. तू म्हणे त्यांना फसवलं दोघीना. सवाल आहे बुवा. आपल्या बाबतीत बायका फसतात, आपण काही त्यांना बसवत नाही. सांग तरी कोण या पोरी ते? अरे स्वप्नातल्या पोरी ते खऱ्या असतात का? खरे असल्याचे त्या स्वप्नात कशा येतील?
ही काय नको सांगूस, कळेल घ्या मात्र. आप्पाजी काय म्हणते तुमची आंबेवाडी? अण्णा, मला वाटलं होतं की तुम्ही पहिला प्रश्न आपल्या सुनेबद्दल विचाराल, पण नाही विचारला. बाकी तो विचारायचा असता तर तुम्ही तिला टाकली असतीच कशाला म्हणा. अण्णा, तुमची सून आज फार अडचणीत आहे. तिला जबाबदार वडील माणसाच्या मदतीची गरज आहे. 8वा महिना आहे तिला. म्हणजे हेही आणखीन थेर केलेत का? करील करील, काय वाटेल ते करील. तिचे लक्षणच खोटी, हे मी पूर्वीपासूनच ओळखलं होतं. अण्णा, तुम्ही शुद्धीवर आहात का? काय बोलताय तुम्ही? नावडतं माणूस झालं म्हणून त्याच्याबद्दल वाटेल तो घ्यावा? जाऊ द्या, तुमच्याशी बोलणं म्हणजे काय असतेस ग मुली? जरा ताटाकडे पाहा ना, दाणे बाहेर टाकले आणि फोलपट ताटात टाकले. अरेच्छा, असं झालं होय? कसला विचार करताय आप्पाजी? अगं, तुझ्याबद्दलच विचार करतोय मी. माझ्याबद्दल? हे बघ, तुला एक गोष्ट विचारायची. मग विचारा ना. इकडे आली. विचारा. तुला महिना कितवा? लाजलीस? तुम्ही पुरी म्हणजे अशाच लाजल्या. हे बघ, आपण एक युक्ती करू. मी आकडे मोजतो, तुझा आकडा आला की तू ईश्वर म्हण. 5 6 7 8 8 आणि 9. भाऊसाहेब, अहो भाऊसाहेब. भाऊसाहेब, कोण अप्पाशाच नाही, अगदी अचानक केलंय. तसंच महत्वाचं काम आहे. पण चला घरात चहा घेऊ आणि बोलत बसू. नाही, तेवढा वेळ. भाऊसाहेब, तुम्ही संजीवनीचे वडील आणि अण्णासाहेब तिचे सासरे. सासर माहेर दोन्ही गडगंज, पण तिच्या नशिबी आलाय वनवास. सासऱ्यांचं एक जाऊ द्या, पण तुम्ही सुद्धा दगडाचं काळीच करून बसलात. तिची वासपूस टाकली. तिने आता पाहावं कुणाच्या तोंडाकडे. पण तिच्या हट्टामुळे तिचा नवरा जर परागंदा झाला असेल तर त्या चुकीचे प्रायश्चित्त तिनेच भोगले पाहिजे. हे पहा भाऊसाहेब, मी तुमच्याकडे न्याय अन्याय खरं खोटं याची चर्चा करायला आलो. ते ठरवणारा तो सर्व साक्षी परमेश्वर. आपण फक्त आपलं कर्तव्य पार पाडूया. माणुसकीनं माणसासारखं वागायचं एवढंच मला समजतं. तेव्हा आता अधिक ताणून धरू नका. चला माझ्या बरोबर. त्या पोरीची भेट घ्या. तिला यावेळी प्रेमाची आणि सहानुभूतीची अत्यंत गरज आहे. चला. अहो पण नाही आणि काही. चला. ठीक आहे, तुम्ही सांगताच आहात तर येतो. संजय, हे बघ कोण आलाय. तिनं सासर पार घातलं ते म्हणे माझी मुलगीच नव्हे, माझ्या वाट्याला ती मेली खपली. संजय, मला वाटले होते मला बघता धावत येऊन माझ्या कुशीत शिरशील. लहानपणी जशी मला भेटायचीस, बोलायचीस, तसे करशील. भाऊ, अंतरात कड येतात, पण ते आतल्या आत गिळावे लागतात. दिवाळीत मी तुम्हाला सांगितलं होतं की भाऊ, दुखणं एका जागी आणि बेबा दुसऱ्या जागी असं करू नका. पण तुम्ही मात्र नेमकं तेच केलं. तर सगळेच विचित्र झाले. पण ते उघाडीत न बसता आपण पुढच्या गोष्टीचा विचार करूया. संजय, मी तुला बाळणपणासाठी माहेरी न्यायला आलो आहे. म्हणजे तू माहेरी येणार नाहीस? भाऊ, सासरच्या माणसाने माझ्यावर आळ घातले. माझा नवरा परागंदा झाला म्हणून माझं हे गरवारपणे त्यांना पवित्र वाटत नाही. जोपर्यंत माझ्यावरचे आरोप धुतले जात नाही तोपर्यंत भाऊ, तुम्ही मला बोलवू नका आणि मीही येत नाही. पण कोण करणार तुझं सगळे इथे? तू अशी जड जीवाची, एकटी, निराधार.
निराधार नाही भाऊ. पुराणांतरीच्या गोष्टी आठवायच्या असतात त्या अशाच वेळी. सीता नव्हती का परित्यक्ता, ती नव्हती का एकटी, पण तिचंही झालं ना सगळं. तिला वाल्मिकीचा आधार होता म्हणून झालंय. भाऊ, मी सीता नाही, किंबहुना सीतेच्या नखाची सर मला नाही. पण माझ्या सुदैवानं मलाही एक वाल्मिकी भेटलाय, आणि तो मात्र सीतेच्या वाल्मिकीपेक्षा तसूभरी होणार नाही. तसाच वत्सल, तसाच कर्मळ, तसाच क्षमाशील. शाबास पुरी शाबास. समाधान वाटले मला. सीता सावित्री की पुराणातच होत नाही, सह्याद्रीच्या दर्याखोऱ्यात सुद्धा त्या जन्माला येतात आणि आंबेवाडी सारख्या खेड्यात आपली तपश्चर्या फळाला आणतात. तो माहेरची कुठली मदत घ्यायला तयार नाहीस, ठीक आहे, पण माहेरचा हा आशीर्वाद मात्र तो नाकारू नकोस. एक ना एक दिवस तुझा राम तुला नक्की भेटेल आणि तुझा वनवास संपेल. देवा, अरे अरे अरे, क्या बसून कळमळते बिचारी. अगदी 9 महिने भरलेले दिसतात. पण ही बाई काही आपल्या गावातली दिसत नाही. हिला कोणत्या तरी दवाखान्यात लवकरच पोहोचवायला पाहिजे. बाई, तुम्ही जरा हिला मदत कराल का? हिला आपण धर्मात प्रसूती करतो. कोण नीरू? काय दशा करून घेतलीस ग माझे पाय? कोण हा? आपली पार आली आहे. आता कशा पाय आली? कोणी आवाजला दिला होता? आता नाही यायचं तर कुठे जायचं? साऱ्या दुनियेत खटकलो, लई कष्ट खाल्ल्या, पण कुठं आसरा गावला नाही. या पुराचा माझ्या पायात खुडा अडकला म्हणून नाक मुठीत धरून आलो. मग आता यो खोडा माझ्या पायात अडकवाय आलीस होय? तुझ्याशिवाय कोण आहे मला दुसरा? ह्यो शहाणपणा आत्ता सुचला. तेव्हा चांगली बोकळी करत होतो तर पळून गेले. आता तुझा माझा काही सुधीक संबंध नाही. घर आपली वाट. बाबा, तुम्ही माझ्यावर रागवा, पण या पोराला पदरात घ्या. हे स्वार जर मी माझ्या घरात ठेवलं तर सारी जात गंगा थुकल माझ्यावर. मला जातीतून बाहेर काढेल. आता तू माझी पोरगी नाही आणि मी तुझा बाप नाही. चाल चालती माझ्या आई साहेब. नीरू, सटवे, माझ्या पुराची वाट लावलीत आणि पुन्हा आलीस हो इथं काळ तोंड घेऊन. आई साहेब,
मला हवं तर पायताना ना हाना, पण माझ्या पोरावर दया करा. माझ्या भावानं मला घरात घेतलं नाही, पर तुम्ही तरी मला आसरा द्या. मी या गोट्यात राहील, गायचं समजा करेन. तुमच्या या नातवाला गोट्यात तरी वाढून द्या. एवढी भीक घालत मला. म्हणे भीक घाला, घरच्या सुनेला घरातून घालवून दिला आणि तुला अवदसीला घरात ठेवून घेऊ होय? काय म्हणतासा? सुनेला घरातून घालून दिला? अरे देवा, काय केलं तू? तिला का घालून दिलं? तुझ्या पै, केवळ तुझ्या पै. कुठे टाकली तिला? आमच्या खेड्यावर, आंबेवाडीला. लई वंगाळ केलं माझ्या पायी तिला वनवास. लई वंगाळ. तिला परत आणा, घरची लक्ष्मी घराला लावा. तो उपदेश तू नको करायला. चल चालते हो. आई साहेब पुढे येऊ नकोस. मला तुझी तिला मात्र दया येणार नाही. बऱ्या बोलानं केली नाहीस तर ह्याला बोलावून हाकलून दे. चल जा. वहिनी साहब, कोण नीरू? ये माझं पोर तुमच्या बोटीत खाला आलोय. काय बोलतेस काय तू? अभद्र मिली. मी अभद्र, अमंगळ, सारं काही आहे, पर तुमच्या परस कम नशिबी आहे. तुमचं पोर गेलं, माझं जगलं. जे जगायला नको होतं ते जगलं. याला घेऊन जगात वण हिंडलो, उपाशी पोटी दिस काढलं, पण कुठं आसरा घावला नाही. बाकडे गेलो तर त्यांनी लाज घातली. तुमच्या घरी गेलो तर तुमच्या सासून कुत्र्यावानी हाकललं. तसंच तुमचा पत्ता गावला आणि आमची धावत आलो इथं. दुर्दैवासारखी माझ्याचकडे कशाला धावत आलीस? जगात दुसरीकडे कुठे जागाच नव्हती तुला? नव्हती आणि नाही मी. या पोरापायी आतडा तुटत म्हणून धाव घेतली तुमच्याकडे. ही पोर तुमचं नाही, पण तुमच्या नवऱ्याचा आहे. या आसरा पोराला पदराखाली घ्या. अजून तुमची कुस ओली आहे. फिरून एक काळ तोंड तुम्हाला परत दाखवणार नाही. तुमच्या संसारात आडमडायला येणार नाही. पण माझं हे अमृतफळ पदरात घ्या. घ्या वहिनी साहेब. नीरू, असं का काय करतेस? वासाला कसं खास तशी ओढलंस. आचळातल्या 4 धारा सुद्धा गेल्या नाही त्याच्या पोटात. आपल्यापेक्षा वासाचाच अधिक हक्क असतो गाईवर. ती त्याची आई असते.
संजय, संजय दार उघड, बाहेर ये लवकर. हे मूल कुणाचं? माझ्या दुर्दैवाचं माझा संसार उधळून आणा त्या निवृत्त काढताय. तिने सांजच्या वेळी त्याला घेऊन माझ्या दारात आली होती. मग आता कुठे गेली असेल म्हटलं. संजय, संजय, मी निरूचा शोध घेऊन येतो. तोपर्यंत तू या बाळाकडे लक्ष ठेव. मला नाही जमायचं ते. संजीवनी, आप्पाजी रागावलं, पण निरू आणि हे तिचं कार्ट याचं स्मरण सुद्धा मला सर्व. या काळपर्यंत माझ्या अंगाची कशी लाही लाही होते. निरूचं म्हणशील तर ते खेळ ते मान्य करेल, पण या मुलानं तुझं माझं जगाचं कुणाचं काही वाटलं केलं नाही. कुणीतरी जन्म दिला म्हणून ते जन्माला आलं, कुणीतरी टाकलं म्हणून ते इथे येऊन पडलं. अगं लहान अर्भक म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वराचं बालरूप असतं. आप्पाजी तुमचं तत्वज्ञान ऐकायला गोड वाटत, पण आचरायला मात्र तितकंच कठीण आहे. अगं मग प्रयत्न कर. मात्र हृदय, माऊलीची माया, आईचं आतडं, या गोष्टी काय नुसत्या बोलण्यासाठीच असतात का? आप्पाजी हात जोडते मी तुम्हाला, पण या पोर्टाच्या संदर्भात तुम्ही माझ्याकडे आईच्या आतडीच्या गोष्टी बोलू नका. मला नाही जमायचं ते. मला याची आई होता येणार नाही आप्पाजी, मला याची आई होता येणार नाही. संजय, संजय, संजीवनी, कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. परमेश्वर आता नको रे त्रास देऊ. अरे नको बाबा, घे घे. अरे 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 असं नको करू रे. अरे असं काय करतो? घे घे बाबा. अरे 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 रडू नको रे बाबा. अरे रड ऐक जरा, ऐक ऐक. आता काय करू, माझे सगळे उपाय थकले. ऐक रे बाबा, ऐक ऐक ऐक. अरे नको माझी अशी परीक्षा पाहू. ऐक ऐक. अरे ले 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 ले. काय करावं? कुठे चालत आप्पाजी? काय करायला निघालात? जे मूल मला आवडत नाही आणि तुला आवडत नाही त्याचा त्याग करणं हा एकच मार्ग आहे. आता कुठे टाकणार आहात त्याला? मारुतीच्या माळावर. तिथं जो वड आहे तिथं नेऊन ठेवतो आणि येतो परत. मग तिथल्या जंगली श्वापरांच्याकडून त्याचं जे काही व्हायचं असेल ते होईल. आप्पाजी, याहून दुसरं मी काहीच करू शकत नाही. आप्पाजी थांबा. आप्पाजी जाऊ नका. त्या मुलाला माझ्याकडे. संजीवनी, आप्पाजी
जन्मच घेते बाळासाठी उरी आईच्या अमृतधारा थांबून राही. प्रभू सोमेश्वरा, तुझी लीला अगाध आहे. आई सारखे दैवत सारा जगतावर नाही, जगतावर नाही. आई एकदा वाकडं पाऊल पडलं आणि साऱ्या जीवनाचा तोल घालवला. मी निरोला जगातून उठवलं, बायकोला संसारातून उठवलं. मी एक नालायक, कृतज्ञ, माणुसकीचा अंश नसलेला माणूस आहे. अरे मोहन, चुकत कोण नाही. माणसाचा देह धारण केला की देव सुद्धा चुकतो. हा बा, हे घे आणि गरुडाच्या भराने आपल्या बायकोकडे जा. तिची क्षमा माग आणि मोठ्या दिमाखानं तिला आपल्या घरी घेऊन जा. शालबाग माय बाप टाकून गेले तुला नभा खाली, अनाथनास परी तू देव तुझा वाली. माय बाप टाकून गेले तुला नभा खाली, अनाथनास परी तू देव तुझा वाली. कुण्याड राणी प्रसवे पुत्र दोन सीता, कुण्याड राणी प्रसवे पुत्र दोन सीता. मुनी वाल्मिकी नाशिनला त्यास जो जविता, त्यास जो जविता. तेच बाळ जिंकिती रामा पुढे यथाकाली, देव तुझा वाली. माय बाप टाकून गेले तुला नभा खाली, अनाथनास परी तू देव तुझा वाली. उपजताच जननी जनके कृष्ण दूर केला, उपजताच जननी जनके कृष्ण दूर केला. गोकुळात नंद घरी तो वीर थोर झाला, वीर थोर झाला. उस देवकीची त्याने धन्य धन्य केली, देव तुझा वाली. माय बाप टाकून गेले तुला नभा खाली, अनाथनास परी तू देव तुझा वाली. भाग्य देव माझा त्याची मूर्त चालवली तू, भाग्य देव माझा त्याची मूर्त चालवली तू. तुझी माया व्हावी लिहा ईश्वरीय हे तू, ईश्वरीय हे तू. वसवीच तुझियासाठी दुग्ध रूप झाली,
देव तुझा वाली माय बाप टाकून गेले तुला नखाखाली अनाथ नासशी परी तू देव तुझा वाली हो देव तुझा वाली. संजीवनी संजीवनी मला क्षमा कर संजीवनी मला क्षमा कर. हे काय उठा भाऊ. नाही संजू नाही आधी क्षमा केली पण मग तुझे पाय सोडतो. रागच आला नाही तर क्षमा कशाबद्दल करायची. उठा भाऊ. मी केलेलं तुझ्या अपराधाबद्दल पाप मी केलं आणि त्याचं प्रायश्चित्त मात्र तुला दिलं. या वैशाख महिन्यात तुला मी जळायला लावलं. हा वनवास तुला मी भोगायला लावला. नाही तुम्ही आलात आणि माझा सारा वनवास संपला. नाही नाही संजू मी नालायक आहे नादान आहे. असं वेड्यासारखं काय करायचं. तुम्ही असं रडायला लागलात तर आपलं बाळ हसेल ना. आपलं बाळ कुठे आहे. आपलं बाळ सांग कुठे आहे. बाळ पाळण्यात. बाळ आले 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 हस ना. अरे गुलामा तुझ्या आईने माझ्यावर राग धरला नाही म्हणून तू राग धरतोस होय माझ्यावर. आले हस 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 आले आले. कुणासारखा दिसतो का. तुझ्यासारखा की माझ्यासारखा. ईश्वर ते आता कसं कळणार. मोठा झाला म्हणजे कळेल. मी सांगतो ना अगदी तुझ्यासारखा दिसतो. जीवणी हे नाक हे कपाळ अगदी थेट तुझ्यासारखा आहे. मातृमुखी आहे बेटा मातृमुखी आहे सदा सुखी. अरे गुलामा हस की. काय ग या गुलामाचं नाव काय ठेवलंस ग तू. नाव ठेवलं नाही अजून. नाव ठेवलं नाही ते का. आप्पाजी म्हणाले मुलाची वडील आले म्हणजे नाव ठेव. हे आप्पाजी कोण ग. आप्पाजी एक खरा खुरा ग्रस्त जिता जागता मानव धर्म. संजय आप्पाजी अगदी 100 वर्ष आयुष्य आहे तुम्हाला. असं मग त्यातली 25 तू घेऊन टाक. हे पाहुणे कोण. हे अहो नमस्कार करा ना. समजलं समजलं. आयुष्यमान भाव. बघ मी काय सांगत होतो तुला. शेवटी देवानं हा सोन्याचा दिवस दाखवला की नाही. सोनियाचा दिवस आज अमृतही पाहिला. तुझी पुण्याई फळाला आली. माझी कसली पुण्याई आप्पाजी. तुमचा आशीर्वाद फळाला आला. बरं का मोहनराव एक माणूस की नाही तुमच्यासाठी अगदी जपमाळ घेऊन बसलेलं होतं. भाग्य आहे ते माझं. फार मोठं भाग्य आहे. अशी बायको असायला 7 जन्मीचं भाग्य असावं लागतं. आता राहणारात ना 4 दिवस इथे. ते आता हिच्या मर्जीवरती अवलंबून आहे. बरं बरं. संजीवनी तू मला का फसवलंस. हा मुलगा त्या निरूच आहे तुझा नाही. हे मला आधी का नाही सांगितलंस. हा मुलगा आता दुसऱ्या कोणाचाही नाही. तो माझा सर्वस्वी माझा. माझ्या उरातलं अमृत ज्याच्या मुखोटीत गेलंय तो मुलगा आता दुसऱ्या कोणाचाही असणं शक्य नाही. तुझं ठीक आहे का पण माझा विचार केलायस का तू. हो तुमचाही विचार केलाय मी. झालं ते योग्य झालं उचित झालं. तुमच्या हातून जे घडलं त्याचं इतक्या चांगल्या रीतीने परिमार्जन झालं हे देवाचे उपकार माना. प्रथम या गोष्टीला मी तयार नव्हते. माझंही मन कोरतं होत. पण आप्पाजीने माझ्या हृदयात आईची माया उत्पन्न केली. मी नवीन काहीही केलेलं नाही. जे तुझ्या वृत्तीत होतं ते मी फक्त जागा केलं एवढं. पण आप्पाजी या घटनेनं आणखी एक अनर्थ ओढवणार आहे. अण्णाने ही गोष्ट मुळीच पटणार नाही. आपण दोघांना ते पुन्हा घराबाहेर काढतील. मोहन तसं होऊ नये अशी देवाजवळ प्रार्थना आहे. पण झालंच तर त्याही परिस्थितीला तोंड देण्याची तयारी ठेवा.
आता कुठल्याही परिस्थितीत तुम्हाला या मुलाचा त्याग करता येणार नाही. आप्पाजी, मोहन, माणसानं आधी चुकू नये, आधी पाऊल घसरू देऊ नये, आणि घसरलंच तर त्याचं प्रायश्चित्त भोगायला कचरू नये. आप्पाजी, कळतं पण वळत नाही अशी स्थिती आहे माझी. तेवढं धैर्य नाही माझ्या अंगात. जे तुझ्यात नाही ते हिच्या अंगी आहे. तुझं जे न्यून आहे तेही पूर्ण करील. इतकं आत्मिक बळ असलेली मुलगी मी आजवर पाहिली नव्हती. तुम्हा दोघांचं कल्याण व्हावं म्हणून मी सदैव सोमेश्वराजवळ प्रार्थना करत आहे. आप्पाजी, मुली, आता अशा उलट्या गंगा का वाहतेस? आता रडायची पाळी माझी आहे. चटका लावलास पोरी, चटका लावलास. जा, सुखी राहा. जा. शुभास्ते पंथानः सन्तु. सुखं वा यदि वा दुःखं, प्रियं वा यदि वा प्रियं, प्राप्तं प्राप्तुमुपासीत्, हृदयेन प्राणिना. आई, आई, कोण? मोहन? मोहन? आई, मोहन? आई, आई. माझा राजा, तुझी वाट पाहून पाहून थकले रे मी. कुठे गेला होतास इतके दिवस? काय करत होतास? अहो, पाहिलं का? आपलं मोहन आलाय. पाहिलं, पण फक्त मोहनला घरात येऊ दे. या पापिणीला या घरात स्थान नाही. पाप? मी पाप केलं? मामनजी, एखाद्या स्त्रीच्या चारित्र्यावर शेंतोडा टाकण्यापूर्वी माणसानं 10 वेळा तरी विचार करावा. स्त्री एक वेळ तलवारीचा घाव सोसेल, पण तिला तिच्या चारित्र्यावरचा घाव कधीही सहन होणार नाही. मामनजी, तुम्ही माझे सासरे आहात, वडिलांसारखे आहात. चुलीतला जळता निखार आणून माझ्या हातावर ठेवा. तोही घट्ट धरून मी सांगेन की तुमची सून धुतल्या तांदळासारखी निर्मळ आहे, स्वच्छ आहे. अण्णा, एका पतिव्रतेला बदचालीचा खोटा कलंक लावताना तुम्ही थोडा तरी विचार करायला हवा होता. आता मीच लाच सोडून सांगतो की मी जाण्यापूर्वी हिला दिवस गेले होते. दिवस गेले होते? मुंबईला दिवस गेले होते? मग हे मूल आणि माझा नातू, माझं चवडा ग, माझं बापडो ग. पण आई, तुला ठाऊक नसलेली एक गोष्ट तुला सांगायची. काय? तिला झालेला मुलगा तुमच्या वंशाचा दिवा पेटण्याआधीच विसला. म्हणजे? जन्मताच देवाघरी गेला. मग हे मूल? हे मूल माझं आहे, पण हिचं नाही. मग कोणाचं आहे मूल? हे मूल निरूचं आहे. निरूचं? निरूचं? त्या उद्देशाचं हे पाप राजरोसपणे घरी आणायला लाज नाही वाटत? नाही अण्णा, नाही.
हे पाप नाही, ज्याच्या नसा नसातून तुमच्या वंशाचं रक्त खेळत. याला राजरोजपणे याच्या बापाचं नाव सांगता यावं, घराचं नाव लावता यावं, म्हणूनच मी याला इथं घेऊन आलो. माझा निर्मूळ झाला तरी चालेल. सुनबाई, आधी या पापाच्या पोटाला रस्त्यावर टाकून दे आणि मग घरात ये. चला. अर्भकाची विल्हेवाट लावायचं काम बायका करीत नसतात, ते काम पुरुष करतात. घ्या आणि कुठे टाकून द्यायचं तिथे टाकून द्या. घ्या. पहा मामांजी, तुम्ही तोंड फिरवलं. जे काम तुमच्यासारख्या कठोर पुरुषालाही करता येत नाही, ते काम तुम्ही माझ्यासारख्या पोरीला करायला सांगता. नाही, हे मूळ या घरात राहू शकणार नाही. मला ही कल्पना सहन व्हायची नाही. तुझा मग ठीक आहे, या मुलाला सोडून आम्हाला या घरात राहता येणार नाही. चल चल. तुम्हाला या पापाला कवटाळून बसायचं असेल तर खुशाल बसा. मीच हे घर सोडून जातो. मामाजी, हे घर नांदायचं असेल तर या घरातून पुन्हा तरी बाहेर पडायलाच पाहिजे का? आपल्या साऱ्याने या छपराखाली एकत्र नांदताच येणार नाही का? मामाजी, एक वेळ मला घराबाहेर घालू नका म्हणून मी तुमचे पाय धरले होते. आज तुम्ही या घरातून जाऊ नका म्हणून मी पुन्हा एकदा तुमचे पाय धरते. मामाजी, गेले कित्येक महिने हे घर वैशाख वणव्यात जळत होते. अश्रूंचा पाऊस पाडून तो वणवा आपण सगळ्यांनी विझवला आणि त्या ओला राखेतूनच हलवलं होतं कोंब वराला. याला तुम्ही आपला म्हणणार नाही का? ज्याला तुम्ही पाप समजता त्याला मी पदराखाली घेऊन वात्सल्य दिलं. तुम्ही त्याच्यावर ममतेचं पांघरून घालणार नाही का? त्याला गाड्या मोटारी खाली चिरडण्याकरता रस्त्यावर सोडून देणार का? मामांजी, अरे, विष्णू सारखे 4 हात नाहीत मला तुम्हा सर्वांना कुरवायला. चला आधी तुम्ही सर्व आत चला. मला तुम्हा सगळ्यांची एकदा दृष्टी काढू दे. चला चला. चल बाई, चल.